नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 45वा वर्धापन दिन पार पडला. त्यानिमित्तानं काल खरीप मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यापीठाच्या बियाणे विक्रीचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं या मेळाव्याला हजेरी लावली. आपल्या 4ही कृषी विद्यापीठात खरीप मेळावे आयोजित केले जातात. शेतकरी आणि शास्त्रज्ञांना एकाच छताखाली आणण्याची ती संधी असते. अशीच संधी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना काल मिळाली. उन्नत कृषी समृद्ध शेतकरी ही योजना आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये विद्यापीठातील एक शास्त्रज्ञ कृषी विभागासोबत काम करणार आहे, असं कुलगुरू बी वेंकटेश्वरलू यांनी सांगितलं. करीब 5000 के ऊपर शेतकरी उपस्थित है आज. अब ये 15 आज से 15 दिन और मतलब खरीफ हंगाम शुरू होने तक ये बिक्री चालू रहेगा. दूसरा जो हमारे इस बार जो नया कार्यक्रम राज्य सरकार ने शुरू किया है, उन्नत कृषि और समृद्ध शेतकरी, और उसके मदद करने के लिए, तांत्रिक मदद के लिए विद्यापीठ तैयार है. हर एक तालुका में, मराठवाड़े के 8 जिले में 76 तालुका में हर एक तालुका एक साइंटिस्ट को अलर्ट किया हमने, वैज्ञानिक को, और वो वहाँ के कृषि विभाग के कर्मचारी के साथ काम करेंगे और एक ट्रेनिंग प्रोग्राम शिक्षण हर एक तालुका में आयोजित करेंगे. या मेळाव्यात विद्यापीठाचं बियाणं शेतकरी खरेदी करतात. शेतीतील नवनवीन तंत्राची माहितीही त्यांना इथेच मिळते. या माहितीचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो असं शेतकरी सांगतात. या ठिकाणी आम्ही कृषी मेळाव्यासाठी दरवर्षी 18 मे कंपल्सरी आम्ही आठवण ठेवून इथे येतो. आणि मशागतीच्या पूर्व आपल्याला बियाणं करता निवडता कोणती बियाणं निवडायला पाहिजे, आपल्याला कोणतं सर्च करून बियाणं आलं, तुरीमध्ये कोणतं आलं, हे प्रत्येक आम्हाला या ठिकाणी बियाणाची माहिती मिळते. त्याच्यासाठी आम्हाला शेतकऱ्याला खूप फायदा मिळतो. आणि जे खरंच आपण या ठिकाणी येऊन त्या पद्धतीनं आपण जर केलो तर त्याचा आम्हाला बिलकुल शेतकऱ्याला फायदा होते. या मेळाव्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव, आपल्या शेतीतल्या अडचणी, प्रश्न थेट शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानांच्या समोर ठेवले. विद्यापीठानं सुद्धा या शंकांचं निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. खरीपातील पीक लागवडीसाठी याचा फायदा शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा आहे. विशाल माने, ABP माझा, परभणी.